अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी फसवी असून सरकारच्या जाचाकटींमुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होणार नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी या मागणीकरता बुलढाण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। सरकारने आंदोलनाचे अद्यापही दखल घेतली नाहीये, त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी आणि तुपकर समर्थक आक्रमक झाले। या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय। काल रात्री लोणार तालुक्यातल्या किनगाव जट्टू इथे आंदोलकांनी एक एसटी बस पेटवली। बुलढाणा छत्रपती संभाजीनगर मार्गावर धाड इथे कार्यकर्त्यांनी टायर पेटवत रास्ता रोको केला। अनेक ठिकाणी शेतकरी तुपकरांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। सरकारला नेमकं या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून साध्य काय करायचं आहे? सरकारकडे उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत, पण आमचं थोडं जे कर्ज आहे ते माफ करण्यासाठी आम्हाला जाचक अटी आणि शर्ती आमच्यावर लादत आहे सरकार। म्हणून सरकारकडे पैसे नाही, सरकार शेतकऱ्यांसाठी कंगाल झालेलं आहे। म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या भिकेत आलेले पैसे आम्ही सरकारच्या खात्यात जमा केलेले आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पैसे नाही आमची कर्जमाफी करण्यासाठी, आमची कर्जमुक्ती करण्यासाठी, म्हणून ही आमच्याकडून भीक घ्या आणि आता तरी डोळे उघडा आणि आमची कर्जमाफी करा। अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक